स्वामी राया तुमच्या पवित्र सेवा संबंधास माझे दंडोत. जळस्थळापर्यंत संबंध झाले तेथुल्यासी माझे दंडोत प्रणाम. आहे की नाही? आता यथायोग्य नमस्कार झाला म्हणून विशेष ठेवलेला असतो. तुम्हाला अन्नपाशान घडू नये म्हणून कोपऱ्यामध्ये विशेष ठेवलेला असतो. आहे की नाही? तो आता तुम्ही नाशिक, पंचवटी, ब्रह्मगिरी वगैरे तुम्ही जाणार आहात. आहे की नाही? तिथल्या लीळा तुम्हाला माहिती पाहिजे. स्वामींनी इथं कोणती लीळा केली तर त्याचं विशेष गोमट तुम्हाला लागतं. तुम्ही नसती भाजी आणि पोळी खाल्ली तरी पोट भरतं, पण त्यासोबत थोडंसं स्वीट असेल, लोणचं असेल, कांदा असेल, पापड असेल तर जेवणाला काय होतं, अधिक गोडी येते. हे की नाही? आणि तुम्ही तृप्त होता. स्थान नमस्कार केलं तरी गुमट होतं. आहे की नाही? पण त्यासोबत स्वामींची ज्या जागेवर, त्या जागेवर ज्या स्वामी बसलेले आहे त्या स्थानाची लीळा जर आठवली तर अधिक गोमट होत. आहे की नाही? मग गेल्याबरोबर स्थान देखत दंडोत घाली जे. आहे की नाही? स्थान पाहिल्याबरोबर आपण काय केलं पाहिजे, दंडोत घातले पाहिजे. का बरं दंडोत घातले पाहिजे? का बरं दंडोत घातले पाहिजे? दंडोत का बरं घातले पाहिजे याच्यासाठी मग बाय कर सग काय प्रकारे कारण काय मानू केला होय. राईट, क्या बात आहे. टाळ्या यांच्या नावानं सुंदर सांगितलं का त्या स्थानाचा मान केलाय. आता तुमच्या समोर एखादा तुमचा पाहुणा आला आणि तुम्ही त्याला नमस्कार जर नाही केला तर काय होईल? याला काय बाबा लय झालं बाबा पाटलाला. हे की नाही? मानू केला होय. कळस देखल्याबरोबर स्वामींनी तिकडं, आहे की नाही, कुठं खैराळा, आहे की नाही, कळस पाहिल्याबरोबर स्वामींनी जय केला. सास आणि उपाध्यापासांना चांगलं भट्टाला सांगितलं की तुम्हा साष्टांग लाभे. आहे की नाही? मग कळस पाहिल्या बरोबर दंड घालावा हे खरंय. आता तुम्ही रोडवरून कळस पाहिला मग तिथं दंड घालणार का? घालणार का? का बरं? का बरं नाही घालणार? पायी चालू असेल तेच ना, स्थानाजवळ थोडीच बस जाते तुमच्या. आता गाडी जाते ती गोष्ट वेगळी. रोडवरच दंड घालावं का? नाही घालावा. का बरं घालणं घालू नये? कारण इतर पाहणारे लोक म्हणतील काय बा डुकरासारखं कुठे लोळती मानव. म्हणून नाही घालायचं. मग कुठे घालायचा? सभा मंडप मध्ये किंवा जवळ गेल्यानंतर. आहे की नाही? बाहेर नको. कारण स्वामींनी ही सुद्धा काळजी घेतलेली आहे की आपल्यामुळं कुणी सुद्धा बघायला नको. तुम्ही रोडवर दंड घातले आणि रोडवर दंड घातल्यानंतर एखादा जरी असा म्हटला काय बाबा उपेक्षून, तुमची उपेक्षा नाही झाली. ती कोणाची झाली? पंथाची झाली, मार्गाची झाली, धर्माची झाली. फरक एवढा झाला की तुम्ही उपेक्षाला कारण झाले. त्याला तर दोष आहेच, तुम्हाला सुद्धा दोष आहे. हे केली. मग आपण दंड घातले पाहिजे. आणि दंड घातल्यानंतर पुढचा विधी कोणता आहे? हात सोळे केले पाहिजे. आहे की नाही? हात सोळे केल्यानंतर नमस्कार केला पाहिजे. आणि तिथली नमस्कार केल्यानंतर म्हटलं पाहिजे स्वामीराय तुमच्या पवित्र सेवा समजास, आणि लीळा आठवून नमस्कार केले पाहिजे. आहे की नाही? आणि लीळा आठवून नमस्कार केल्यानंतर मग विशेष नमस्कार केला पाहिजे. जिथं ओरिजिनल स्थान आहे, जसं आता चिन्हस्थळी, तिथं काही विशेष नमस्कार करण्याची गरज नाही. जसं आता वाघळी, जसं वेरूळ, आहे की नाही, तिथं पूर्ण ओटे नमस्कारी आहे आणि ओरिजिनल आहे. तिथं विशेष नमस्कार करण्याची काही गरज नाही. तरी केलं तर काही फारसा परिणाम नाही की नाही. मग पूर्ण विधी आपण असा केला पाहिजे की गण अक्षत, नंतर मग फुलं वाहिली पाहिजे.
युद्धाला जायचं म्हटल्यानंतर कसं जायला पाहिजे? आपण काय घेऊन जातो? फक्त फक्त काय घेऊन जातो? मला उत्तर द्या. फक्त काय घेऊन जातो राणे साहेब? विडा. ते तिथूनच घेतो विकत. ते अल्टर फिल्टर झालेले असते डबल पुजारी तिकडं ते कुणी इकडं आहे की नाही. फक्त विडा देतो, विडाच वाहतो. पूर्ण विधी कसा आहे? मला वाटतं मी एक वेळ सांगितलं ना विधी? नाही सांगितलं? सांगितलं होतं आहे की नाही? बरं, आता थोडक्यात सांगतो, तुम्ही काहींच्या लक्षात नसेल. गंधाक्षत लावलं पाहिजे. महिला बिचाऱ्या माया मावल्या सगळ्या तयारी निश्चित जातात, घेऊन येतात सगळ्या, फुलवत पण आणतात बिचारे आहे की नाही. गंधाक्षत झाल्यानंतर काय केलं पाहिजे? फुल व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर काय केलं पाहिजे? फुलहार व्हायला पाहिजे आहे की नाही. नंतर विडा व्हायला पाहिजे. नंतर अगरबत्ती दाखवायला पाहिजे. नंतर आरती ओळख. नंतर 5 दंड घालायला पाहिजे. नंतर उपहार दाखवला. नंतर समजलं. नंतर उपहाराची क्रिया झाल्यानंतर, विधी झाल्यानंतर नामस्मरण, दंडोत घालणे, नामस्मरण आहे की नाही. मग नाही, एक विधी राहिलं ना. ते तर झालं, ते स्थान नमस्कार करतानाच झालं आहे की नाही. साधू संत मंडळी जर कोणी असेल तर 10 रुपये 5 रुपये दक्षिणा देणे आहे की नाही. आमच्या फायद्याचं म्हणून आम्ही सांगतो, सांगतो. तुमची परिस्थिती असेल तर आहे, नसलं तर तसं काही फारसं हे नाही आहे की नाही. करावंच असं काही नाही आहे की नाही. पूजा वगैरे करावी आहे की नाही. मग आपण भोजन वगैरे करून तिथून चालले जाऊ सोबत शिदोरी आणलेलं. तर असं पूर्ण अशा प्रकारचा पूर्ण विधी आहे. आता तुम्ही जाणार आहात ब्रह्मगिरी वगैरे, नाशिक वगैरे, म्हणून मी तुम्हाला हा थोडासा शॉर्टकटमध्ये विधी सांगितला. नाही तर पूर्ण 1 तास आहे त्याच्यावर व्हिडिओ. मागच्या वेळेस मला वाटतं मी एक सांगितलेलं आहे थोडंफार. तर आपण हे बघणार आहोत की नाशिकला तुम्ही गेल्यानंतर नाशिकला पंचवटी आहे. आता पंचवटी त्याला असं का म्हणावं? पंच म्हणजे 5, वटे म्हणजे वटवृक्ष, वडाची झाडं तिथं होती. आणि 14 वर्ष ज्यावेळेस रामाला वनवासात भोगावा लागला, त्या पंचवटीमध्ये ते राहत असत. रामाचं सुद्धा तिथं मंदिर आहे. त्याच्यानंतर भरपूर मंदिर आहे तिथं अन्य देवी देवतांची. तर त्या पंचवटीमध्ये स्वामी गेल्यानंतर स्वामी आसनस्थ बसलेले होते. सर्व भक्तिजन समोर बसलेले होते. आणि त्यावेळेस भक्तिजनाकडे पाहून स्वामी उदास झाले. आणि उदास झाल्यानंतर नदीला तिथून निघाल्यानंतर स्वामी पुढे आल्यानंतर नदीला प्रवाह होता, पाणी होतं. स्वामी ज्यावेळेस ओढ्यावर बसले असतात त्यावेळेस स्वामी म्हणतात, तुम्ही अवघे तुम्ही जा. कोणीच जायला तयार नाही. एकटे फक्त चांगदेव बट्टे गेले. बाकी सगळे स्वामीजवळ बसलेले आहेत. स्वामी म्हणतात, उदास झाले स्वामी परब्रह्म परमेश्वर. माणूस उदास केव्हा होतो? ज्यावेळेस तुमच्या मनासारख्या कोणत्याही गोष्टी घडत नाही, तुमच्या म्हटल्याप्रमाणे लेकरू ऐकत नाही, त्यावेळेस मनुष्य उदास होतो. परब्रह्म परमेश्वर सुद्धा उदास झाले आणि स्वामी म्हणतात की तुम्ही जात जर नसाल तर आम्हीच चालले जातो म्हटले. स्वामी उठल्यानंतर स्वामींच्या पाठीमागे बाईसा निघाले. आणि निघाल्यानंतर स्वामींचा पदर बाईसानं धरला, बाईसाचा पदर सगळ्यांनी धरला. आणि स्वामी वरच्या मंदिरामध्ये तिथं गेले, सुंदर नारायणाच्या मंदिरामध्ये. सुंदर नारायणाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर स्वामी, आता सुद्धा पाषाणाचं हेमाडपंथी मंदिर आहे तिथं. कोणी बांधलेले? ते अहिल्याबाई होळकरने बांधलेले. तिला आपला पंथाचा उपदेश वगैरे नव्हता, परंतु ती अनुकूल झालेली होती. कशामुळे अनुकूल झाली होती? मी मागे इतिहास सांगितला तुम्हाला, आठवतं का? नाही, तिचा इतिहास सांगितला. आपल्या एका संत महात्म्याचे आचार विचार पाहून ती अनुकूल झालेली होती. इतिहास सांगितला होता नाही? बरं, सांगतो.
परांडकर महानुभाव म्हणून होते. पूर्वीच्या काळामध्ये पचन वगैरे काही बनत नव्हतं, म्हणजे स्वयंपाक वगैरे काही बनत नव्हतं. संत मंडळी ही आटनक्रमे असायची फिरस्तीला. मग 100-150 संत मंडळी झालेली तरी सुद्धा फिरस्तीला असायचे, गावानी गाव जायचे, गावानी गाव जायचे. मग परांडकर महानुभाव ज्या वेळेस फिरस्ती क्रमाने आले डोमेग्राम या परिसरामध्ये आल्यानंतर 100-150 मंडळी, आता एवढे 100-150 मंडळी जर गावात शिरली, लोकांना खायला राहील का काही? सगळे हेच घेऊन येतील. मग भिक्षाची दुसरी पद्धत सुरू झालेली होती, कावड. त्याला निमित्ती विधीची म्हणायची. 2 तरुण भिक्षुकांनी कावड घ्यायची, एका कावडीमध्ये भाकरी आणि एका कावडीमध्ये भाजी. सगळ्या गावामधून भिक्षा मागून आणायची. मग आल्यानंतर आश्रममध्ये, मग गुरुकुळामध्ये आल्यानंतर ती भिक्षा सगळी एकत्र काला करायची आणि एकत्र काला केल्यानंतर त्याचा मुदा करायची. मुदा म्हणजे लाडू आजच्या भाषेमध्ये. आणि ते लाडू प्रत्येकाला पाळ दिले जायचे. तो आचार तिनं बघितला, किती निष्प्रभ व्यक्ती आहेत, काही सुद्धा जवळ नाही. तिनं सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती वगैरे त्यांना दिले. ते म्हटले आम्हाला हे नकोय, अर्पण केले. म्हटले आम्हाला नकोय, आम्हाला याची आवश्यकता नाही. आपण असतो तर चंबू गुंडाळलं असतं लगेच. त्यावेळेस ती म्हणते की बुवा मी दान दिलेलं वापस घेत नसते, उद्देशिलेले द्रव्य पुन्हा वापस घेत नसते. याला दत्तग्रहणाचा दोष म्हणतात. काय म्हणतात? एखाद्याला कबूल केलेली वस्तू न देणे याला दत्तग्रहणाचा दोष, किंवा दिलेली वस्तू वापस घेणे याला दत्तग्रहणाचा दोष म्हणतात. लहान लेकर बा, एखाद्याला चॉकलेट भांडणं झाले का, दे मग चॉकलेट, दे पेन्सिल, हे की नाही? लहान लेकरच नाही करत, मोठे लेकर असे करते भांडणं झाल्यानंतर. बरं का, एकमेकाची मैत्री असल्यावर उपयोगाला येतात, भांडणं झाले का दे मग वापस, आहे की नाही? त्याला दत्तग्रहणाचा दोष म्हणतात. ती ज्ञानी होती, ती जाणीव होती, सर्वसामान्य एवढी सिंपल गोष्ट होती वास्तविक खरे पाहिलं तर. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा आता मला सध्या गरज नाही, पण जेव्हा केव्हा मला आवश्यकता पडेल त्यावेळेस मी तुम्हाला मागून घेईल. मग ते ठीक आहे, काय हरकत नाही म्हटले. मग ती चालल्या गेली आणि चालल्या गेल्यानंतर तिनं जे द्रव्य होतं ते भांडारामध्ये घातलं नाही, वेगळं ठेवलं. मग परांडकर महानुभाव हे आटनक्रमे ज्यावेळेस डोमेग्रामला आले त्यावेळेस सिन्नस्थळी ही पडकुळीला आलेली होती, पडायला आलेली होती, मोडकळीस आलेली होती. मग परांडकर महानुभावांनी निरोप पाठवला की आमचं मंदिर हे पडायला आलेलं आहे, तुम्ही काय करा, मग सुद्धा द्रव्यच पाठवू नका, पाथरट पाठवा आणि तेवढं मंदिर आमचं करून द्या. मग तिनं ते पाथरट पाठवले आणि त्यावेळेस ते सिन्नस्थळीचं मंदिर त्यांनी उभारून घेतलं. आजही ते सिन्नस्थळीचं मंदिर तसंच आहे. आणि आणि नंतर मग वाघळीचं मंदिर त्यांनी करून घेतलं. आटनक्रमे ज्यावेळेस ते आलेले, जेवढे केवढेही हेमाडपंथी मंदिर आपले आहे. तुम्ही नगर रोडला जात असताना बघा, नगर रोडला जात असताना नदीच्या, गोदावरी नदीच्याच पलीकडून संगमेश्वर आहे. 2 नद्याचा संगम तिथं स्वामींनी दाखवलेला आहे भक्तिजनांना, गोदावरी आणि प्रवरानंद. त्याला प्रवरा संगम म्हणतात, नाही की नाही? एक इकून आलेली, एक इकून आलेली, असं 2 नदीचा संगम स्वामींनी भक्तिजनाला दाखवलेला आहे. आता ते अन्याच्या मंदिरात ताब्यात, पहिलं कोणी नव्हतं तिथं, आता ते इतर लोक तिथं दावे वगैरे करतात, हे करतात. मग त्यांनी अनेक प्रकारची मंदिरं अशी जी हेमाडपंथी जी आहे, अहिल्याबाई होळकरनी जी बनवलेली आहे तिने बनवलेली आहे. त्याचा पाठीमागचा इतिहास असा आहे की आपल्या पंथाबद्दल ती काय होती, अनुकूल होती. जसं इंदोरचं मंदिर तुम्ही बघा, राजवाडा आहे,
कोणता राजवाडा आहे तो? इंदोरचा, होळकरांचा राजवाडा आहे की नाही. आता आम्ही जाणार आहोत यावेळेस. तर इंदोर होळकरांचा जो वाडा आहे त्याच्या समोर आपलं श्रीकृष्ण मंदिर आहे आणि ते तिनेच बांधलेलं आहे, तीन बांधलेलं आहे. आणि त्याची पूजा अर्चा वगैरे त्यांनी सगळं ते पुरातत्व खात्यामधून चालते त्यांच्या राजवाड्यातून. सांगायचं तात्पर्य म्हणजे अशा प्रकारचा आपला पूर्वजांचा काही इतिहास आहे, आपण तो अभ्यासला पाहिजे, आहे की नाही. मग आपण स्वामी उदास झाले आणि उदास झाल्यानंतर कुठे गेले? कोणत्या मंदिरामध्ये गेले? सुंदर नारायणचे मंदिर. ते सुद्धा मंदिर हेमाडपंथी आहे, अहिल्याबाई होळकरांचं आहे. त्याच्यावरून आपला विषय निघाला होता, आहे की नाही. मग माईसाना प्रश्न केला, जी ही मूर्ती इतकी सुंदर कस काय? ही मूर्ती कशाची आहे? त्यावेळेस स्वामी म्हणतात, बाई हे सुंदर नारायण. मग याला सुंदर नारायण ही नामना कशी पडली? त्यावेळेस स्वामीने सांगितलं, बाई अवघ्या देवत्याचा पळू पळू काढून ही मूर्ती बनवली असेल, म्हणून त्याला सुंदर नारायण म्हणतात. सांगितलेले, तयारी केलेली आहे जा आश्रम मध्ये. सुंदर नारायणचा इतिहास स्वामींनी सांगितला. ही मूर्ती सुंदर आहे. मग स्वामींनी तिथं कपडे वगैरे ओले झालेले होते ते व्यवस्थित केले. मग पुन्हा स्वामी गंगेमध्ये आले. त्यावेळेस चांगदेव भट्ट हे निघून गेलेले होते. स्वामी म्हणतात, बा तुम्ही, त्यांनीच काय केलं म्हटले. मग ढकलेला स्वामींनी सांगितलं की तुम्ही जा म्हटले आणि त्यांना बोलून घेऊन या. मग ढकले विचार करायला लागले की बुवा तुम्ही कुठं सापडेल, कुठं असेल तो, काय असेल. स्वामी म्हणतात की जाडी घेऊन जा. त्यावेळेस इकडं बळीग्रामची भक्त मंडळी येत होती. कोण कोण येत होतं? उपाध्यभास, अजून नाथोबा, अजून कोण होतं? हे 2-3 भक्त मंडळी तिकडून येत होती. त्यांना माहित नव्हतं स्वामी नेमके कुठे आहे, काय आहे, माहित नव्हतं स्वामी कुठे आहे, मुक्काम कुठे आहे, काय आहे. सिन्नरला आले. एक अन्य संन्यासी होता. म्हटले तुम्ही कोणाचे म्हटले? आम्ही श्री चक्रधर स्वामींचे भक्त आहोत. स्वामी कुठे आहे म्हटले? म्हणे तुम्ही आधी आम्हाला नमस्कार करा मग सांगू. मग ते दोघांनी एकमेकाकडे पाहिलं. म्हणे नमस्कार करत जर सांगत असेल, देव कळत असेल, नमस्कार करायला काय हरकत आहे. नमस्कार केला हो अन्य संन्यासाला सिन्नरला. नमस्कार केल्यानंतर तिकडे कशासाठी जात आहे म्हटले तुम्ही? म्हटले स्वामींच्या दर्शनासाठी जात आहोत. आम्हाला ब्रह्मविद्या सांगताय म्हणून आम्ही त्यांच्याकडे जात आहोत. ज्ञान सांगताय स्वामी. म्हटले ब्रह्मविद्या आम्हाला पण आम्ही सांगतो. त्यांच्याजवळच काय ब्रह्मविद्या आहे? स्वामी म्हणतात नाही आम्हाला पत्ता सांगा. ते आपले भक्त म्हणतात की आम्हाला नाही, स्वामी कुठे आहे ते सांगतात. त्यांनी चुकीचं सांगून टाकलं. कुठं? शृंगीला. कोणतं नाव? नाही, दुसरं चुकीचं नाव सांगितलं. शृंगीला, सप्तशृंगीला कुठेतरी जे पहाड आहे ना तिकडे म्हटले स्वामी. मग त्यांनी काय विचार केला. म्हटले चला आता आपण काय करू. इकडं ढकले आल्यानंतर चांगदेव भट्टाची भेटी आली. त्यांनी ती जाडी लावली तिथं चांदोरीला. मग म्हटले आता आपण काय करू, चांदोरीला जाऊ, नंतर मग आपण सप्तशृंगी डोंगर आहे जो त्या पर्वतावर, नंतर शृंगीला जाऊ म्हटले. आता त्याच्यावर विश्वास ठेवला. आल्यानंतर हे गंगेमध्ये तिथं हातपाय वगैरे धुतले. पाहतात अरे इथं स्वामींची जाडी दिसते म्हटले. ढकले ते आल्यानंतर ढकले हसत हसत बाहेर निघाले. असे आमचे स्वामी म्हटले आपुले ऐश्वर्य लोपिती. सर्वज्ञ परमेश्वर असून सुद्धा आपलं ऐश्वर्य लोपतात. सांगत नाही बा का डायरेक्ट सांगितलं नाही की बा तुम्ही आमचे भक्त येणारे
पांढरट उडते याते येते ऐसे येतात ते स्वामी म्हणतात. पानं जसं वाऱ्याने जिकडे जाईल तिकडे उडत चालतात की नाही. पहा परब्रह्म परमेश्वराची किती ओढ होती त्यांना. स्वामी कुठे आहेत, कसे असतील, काय असतील, मला स्वामींचं दर्शन झालं पाहिजे, त्याशिवाय मी अन्न पाणी सुद्धा घेणार नाही. एवढी अंतःकरणामध्ये त्यांच्या ओढ होती. परमेश्वराला सुद्धा ओढ आहे. त्यांच्यासाठी पाठवावं लागलं हे की नाही. जाडी घेऊन पाठवावं लागलं, रस्ता दाखवावा लागला हे की नाही. आता आपल्याला मॅप रस्ता दाखवतो, त्यावेळेस मॅप फिप काही नव्हतं. हृदयातल्या अंतःकरणामधली आठवण हीच मॅप होती. हृदयातली अंतःकरणातली आठवण हीच मॅप होती. तुम्ही एखाद्या भक्ताची जर आठवण केली ना, तो बरोबर दुसऱ्या दिवशी होतो. कालपासून तुमच्या भेटीला यावं यावं असं वाटायचं. आम्हाला सुद्धा तुमची ओढ लागली. ही तार लई मोठी, याला मोबाईल लागत नाही, कनेक्शन लागत नाही, काही सिम कार्ड लागत नाही. हृदयातलं सिम कार्ड लागतं फक्त हे की नाही. परब्रह्म परमेश्वर सुद्धा आपली काळजी घेत असतो. स्वामींग राहिले, दंड घातले, श्रीचार लागले, भेट झाली, आनंद झाला. ही घडलेली लीला आहे नाशिकची आहे की नाही. नाशिकला 2-3 स्थान आहे पंचवटीमध्ये, काही नफलत्यामध्ये पण आहे. शक्यतो तुम्हाला काही समजदार नाही ते आहे की नाही. पवार गुरुजी गेलेले आहेत बरोबर आहे. अनेक रामाचं मंदिर आहे तिथं सुद्धा आहे. त्याच्यानंतर दुसरं एक अन्य देवतेचं मंदिर आहे, महालक्ष्मीचं असं काहीतरी, तिथं सुद्धा आहे. सिद्धनाथाचं मंदिर आहे तिथं सुद्धा आहे. पंचवटीमध्ये भरपूर स्थान आहेत. आता ते स्थान केल्यानंतर ब्रह्मगिरीची भक्तलीला सांगतो आणि संपवतो. स्वामी ब्रह्मगिरीला खाली त्र्यंबकेश्वर आहे, जुना त्र्यंबकेश्वर. स्वामींनी तिथं विडा व्हायला उपाध्यभासाकडून बटिका विडा द्या. त्यांनी ती सुपारी जुनी वगैरे द्यायला लागली. स्वामी म्हणतात बटिका देवविडा देत आहे. देवविडा म्हणजे ब्राह्मण लोक देवाला विडा वाहण्यासाठी जुनी सुपारी, जुनी हे ते लाल सुपारी ती देणे. स्वामी म्हणतात नाही, चांगला विडा द्या. स्वामींनी बटिका म्हणजे उपाध्यभासांना चांगला विडा घेतला. तिथं ते याच्यामध्ये ओवळला, धुतल्यानंतर स्वामींनी त्र्यंबकेश्वरला विडा व्हायला. म्हणून ते सुद्धा नमस्कारी आहेत. ते तांब जे आहे ते आपल्या परंपरेमध्ये नमस्कार करायला आलेले. अंबिनाथाचे तांबे, घंगाळ, तांबान आहे की नाही. पूर्वीच्या काळामध्ये कानाचे घंगाळ असायचे, ते सुद्धा नमस्कार करायला आलेले, तांब आलेले. व स्वामींनी तिथं विडा व्हायला. अशी सुंदर तिथं लीला घडलेली. व स्वामी विडा देवतेच्या ठिकाणी का व्हायचे, त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की देवतेचाच आनंद देवतेला द्विगुणित करणे. देवता परमेश्वराच्या आनंदाला प्राप्त होऊ शकत नाही आहे की नाही. त्यांचाच आनंद त्यांना वाढून देणे. जसं तुम्हाला आता तुमच्या घरी आमदार आले, मंत्री आले, तुम्हाला आनंद होतो की नाही. कुठं ठेवून कुठं नाही, कुठं ठेवून कुठं नाही असं होतं की नाही. मग त्या आमदारांना मंत्रीने काय तुम्हाला आनंद दिला का? मग काय आलं, तुमच्या जवळ असलेला आनंद तोच वृद्धिंगन झाला. तसं परब्रह्म परमेश्वर देवतेच्या मंदिरामध्ये जायचे, देवतेच्या मंदिरामध्ये विडा व्हायचे. त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की त्यांचाच आनंद त्यांना द्विगुणित करणे. तिथं विडा व्हायला, आणि विडा व्हायल्यानंतर स्वामी वर ब्रह्मगिरीला वर गेले. औदुंबरे आरोगणा एवढी लीळा आहे. बाकी पण लीळा आहे त्याच्यामध्ये. जसं त्या जिथून गंगेचा प्रवाह निर्माण होतो तिथं डकल्यानं बोट घातलं होतं. तू खाली मेंढ बोडक वगैरे नेती म्हणे, माणसं होऊन नेती, मग बोट ने बरं हे गेले. स्वामी म्हणतात परीक्षा पाहू नाही. तिथं ती पण लीळा घडलेली आहे. त्याच्यानंतर वर गेल्यानंतर स्थान आहे आपलं तिथं औदुंबरे औरोगणा अशी लीळा आहे. औदुंबराचं झाड असतं. स्वामींनी भक्तिजनांनी औदुंबर स्वीकारले. स्वामींनी सुद्धा बाईसानं स्वामींना चांगले चांगले औदुंबरे दिले आणि स्वामींनी ती आरोगणा केली. अशा प्रकारची सुंदर तिथं लीळा घडलेली आहे. गौतमाच्या भातवड्या दाखवणे ते सुद्धा आहे. गौतम ऋषी एका दिवसात नांगरायचा, वखरायचा, पेरायचा, सकाळी पेरायचा,
दुपारी उगायचं, संध्याकाळी काढून भात तयार. सहस्र ऋषी 88 सहस्र ऋषी जेव घालायचं संध्याकाळी. एकाच दिवसात सगळा कार्यक्रम. इथं तर एका दिवसात 4 लोक आले तर घाबरून जातो. हो कसं होईल, हो कसं होईल. 2 पाहुणे उद्या करे बिघडून होतं खरं. हो कसं कसं कसं. 88 सहस्र ऋषी गौतम ऋषीला जेव घातले तिथं, आहे की नाही. त्या गौतमाच्या भातवड्या दाखवणे म्हणजे ती शेती कशी असायची, पाण्यात रोजी. अशाच प्रकारची त्र्यंबकेश्वरला सुंदर अशी लीळा आहे. आणि आता आपण जाल तर ते आठवण कराल आणि आठवण करून ते नमस्कार कराल आणि नमस्कार करून अधिक गुमट आपल्या पदरामध्ये पडून घ्याल. ही ईश्वर चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. श्रीमान सद्भक्त आज सुरेश भाऊ डिके यांची आज आनंददान रूपी सेवा आहे.